आज आपण तयार करणार आहोत भेंडी मसाला। हे बघा, अशी भेंडी आपण उभी चिरून घेतलेली आहे। छान अशी मस्त असा भेंडी फ्राय मसाला पण तयार करायचा आहे। तर यासाठी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। कढई गरम झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 चमचा तेल, अतिशय छान अशी चवीची भेंडी आपण तयार करायची आहे। खूपच मुलांनाही डब्यात द्यायला आणि खूप चविष्ट लागते आणि झटपट होते। तर चला तर मग आता आपण ह्या भेंडी मसाल्याकडे वळूया। इथे सर्वप्रथम मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली अशी तडतडली पाहिजे। जिरे पण छान असे फोडणीत टाकलेले आहेत, चांगले वाजतायत। लसूण कापून घेतलेला आहे, तोही टाकलेला आहे। मस्त छान असा फोडणीचा सुगंध येतोय। लसणाचा फ्लेवर तर खूपच छान लागतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे हिंग। हिंगामुळे तर फार छान चव लागते। आणि आता आपण चांगला मसाला मिक्स करून घेणार आहोत। फोडणीसाठी छान असा 1-2-3 मिनिट आपण हे मसाला चांगला फोडणी फ्राय होऊ द्यायची। त्यानंतर घालणार आहोत हळद आणि आता उभी चिरलेली भेंडी मस्त अशी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। सर्व घालून घ्यायची आहे आणि आता ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता छान अशी तेलावरती आपण ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे आणि 1-5 मिनिट आपण ही तेलावरती फ्राय केल्यामुळे अजिबात चिकट होत नाही ही भेंडी मसाला आणि खायला तर एकदम छान लागतो। मुलांच्या डब्यात द्यायला ही भाजी खूपच चांगली आहे। आता झाकण ठेवून द्यायचं आहे। 1-2-3 मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची आहे। हे बघा, भेंडी आपली अजून शिजली नाही पण अजिबात चिकट झालेली नाही। आणि भेंडीला नेहमी कमी तेल घालायचं म्हणजे भेंडी आपली चिकट होत नाही। हे बघा, एकदमच मोकळी मोकळी झालेली आहे। कुठेही त्याला पाणी सुटलेलं नाही। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला लाल तिखट। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे चांगलं तिला खमंगपणा येतो। बघा कशी छान झालेली आहे। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। आता आपण मिक्स करून झालेली आहे। उरलेला थोडासा राहिलेला होता तो शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवून 1-5 मिनिट वाफ येऊ द्यायची। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजेच अशाच हेल्दी सात्विक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। छान अशी वाफ आलेली आहे।
बघू शकता। आता 5 मिनिटं आपली झालेली आहेत। आता आपण चेक करूया। तर भेंडी आपली शिजून तयार झालेली आहे। तर आपण एक महत्त्वाची टीप, आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्यामुळे साधारण अर्धा चमचा ते 1 चमचा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं। ह्याने खूप टेस्ट छान लागते। तुम्ही याऐवजी मॅगीचा मसालाही वापरू शकता। चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली आपला भेंडी फ्राय मसाला। टिफिनसाठी किंवा सुकी भाजी म्हणून खायलाही रेडी झालेला आहे। एन्जॉय।